So we have started reflection of light. Reflection of light हा chapter आपण start केलेला आहे. Also we discussed few points as well. आपण त्याच्यातले काही points ही discuss केलेले आहेत already. जसं की आपण प्लेन मिररच्या बाबतीतले डिस्कस केले होते. बिफोर दॅट प्लेन मिररच्या आधी आपण जे पॉइंट्स डिस्कस केले होते, ते पॉइंट्स होते की इन्सिडेंट रे म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, हे पॉइंट्स आपण सांगितले. त्यानंतर एका मीडियम मधून त्याच मीडियम मध्ये लाईट येत असेल तर ह्याला रिफ्लेक्शन म्हणतात. ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. कारण ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, त्यावेळेस आपण त्याला रिफ्रॅक्शन असं नाव देतो. त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन असं देतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियमच्या बाउंड्रीवरती पडते आणि नंतर ती त्याच मीडियम मध्ये येते, त्यावेळेस रिफ्लेक्शन आहे. जर ती दुसऱ्या मीडियम मध्ये पास ऑन होत असेल, then it is called as a refraction of light. Okay, so this was the point. After that, we discussed few points regarding with real image and virtual image. आरशाच्या पाठीमाग मी आरसा सांगतोय. आपला डे टू डे लाईफ मधलाही म्हटलं तरी चालेल. आरशाच्या पाठीमाग जर इमेज तयार होत असेल, तर त्या इमेजला आपण व्हर्च्युअल इमेज असं म्हणतो. त्या इमेजला आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल इमेज असं म्हणतो. आणि जर ती समोरच्या बाजूला तयार होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? रिअल इमेज असं म्हणतो. सो डे टू डे लाईफमध्ये जनरल केसमध्ये ज्या आपण इमेजेस बघतो, त्या सगळ्या व्हर्च्युअल इमेज आहेत. म्हणजे आरशातल्या पर्टिक्युलर घरी वापरत असलेल्या आरशांमध्ये. तर त्या मिरर्समध्ये काही टाइप्स आहेत. त्या ते 2 टाइप्स कुठले आहेत? प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर्स किंवा कर्व्ड मिरर्स पण म्हणू शकतात, जे तुम्हाला सध्या डायग्राममध्ये दिसत असेल. तर ह्या ज्या आहेत, ह्या दोन्हीच्या दोन्ही मिरर्स आहेत आणि त्याच्या बाजूला जे रिप्रेझेंट केलेले आहेत हे जे आहेत हे लेन्स आहेत. हे फक्त इथं व्हर्चुअल इमेज आणि रिअल इमेज ह्या दोघांमधला डिफरन्स सांगण्यासाठी आहे. मिररचा पॉइंट जर डिस्कस केला म्हणजे रिफ्लेक्शन हा पॉइंट जर डिस्कस केला, तर त्या मिररच्या समोरच्या बाजूला तयार होत असलेली रिअल आणि पाठीमागे तयार होत असेल तर व्हर्चुअल. लेन्सच्या बाबतीत आपण ज्या बाजूनं तो ऑब्जेक्ट बघत आहोत, जिथून आपल्याला तो आल्यासारखं वाटतो किंवा येतोय असं वाटत असेल, त्यानुसार आपल्याला हे व्हर्चुअल आणि रिअल इमेज डिस्कस करावी. If you see these lenses, you will find that these image, virtual as well as real image, real object, they are on same size. इथं 2 टाइप्स आहेत. हे टाइप्स आपण लॅटर ऑन डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आपण ह्याच्यावर काही जास्त डिस्कशन केलेलं नाही. Then we discussed about, okay, this is lateral इन्व्हर्जन आपण म्हणतो. लॅटरली इन्व्हर्ट झाले. डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी दिसते. हे पुन्हा नको आता. हां. त्यानंतर प्लेन मिररमध्ये आपण डेव्हिएशनचे पॉइंट्स डिस्कस करतो. डेव्हिएशन आहे. हे जे डेव्हिएशन आहे त्याबद्दल आपण डिस्कस करतो. तर ऑब्व्हियसली हे हे ईझी आहे. हे लक्षातही राहतं, की सपोज एखादा प्लेन समजा मिरर आहे आपण असं गृहीत धरलं. तर त्याच्यावरती ही इन्सिडेंट लाईट इथं पडते. ही रिफ्लेक्ट होऊन जाते आणि ह्या ठिकाणी जो ॲक्चुअल पाथ आणि रिफ्लेक्टेड लाईटचा पाथ, ॲक्चुअल पाथ आणि रिफ्लेक्टेड लाईटचा जो पाथ आहे, ह्या दोघांमधला अँगल जसं की इथे सांगितलाय, त्या अँगलला आपण डेल्टा असं म्हणतो. म्हणजेच काय आहे? अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अँगल ऑफ डेव्हिएशन. त्याला आपण अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणतो. पहिल्या केससाठी खूप सोपं आहे. सरळ-सरळ तुम्हाला दिसतं. त्याच्यावरून डेलची व्हॅल्यू 180 - 2i लिहायला काही अडचण येत नाही. हे लक्षात ठेवा. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. त्यामुळं इथं 180 - I - R ह्यालाच आपण कसे लिहिले? 180 - 2 टाइम्स I अशा पद्धतीनं लिहिलं जाऊ शकतं. ओके. आता सेकंड सिच्युएशन जी आहे, त्या सेकंड सिच्युएशनमध्ये 2 मिरर्स आहेत. ह्या मिरर इन्क्लाइन्ड ठेवले. मी इथं हा अँगल कसा येतो हे सांगितलं नव्हतं. म्हणजे प्रूव्ह करून दाखवलेलं नाहीये. पण हे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे. 360 - 2 थिटा. ओके.
इफ यू कन्सिडर दीज आर द मिरर्स, सपोज एक गृहीत धरा की ह्या हे मिरर्स आहेत. हे एक हा असा एक मिरर आहे आणि दुसरा असा एक मिरर आहे. ह्या दोघांमध्ये जो अँगल आहे तो अँगल किती आहे? थिटा आहे. आता ह्या ठिकाणी लाईट रेज येणार आहे. ह्या ज्या लाईट रेज इथं येतात, ह्या इन्सिडेंट होत होतील. आपल्याला माहित नाहीये ते कशा-कशा चालल्यात. ह्या अशा सो आय विल ड्रॉ अ लाईट रे इन धिस मॅनर. मी अशा पद्धतीनं दुसरा कलर घेऊयात. लाईट रे जी आहे ती अशा पद्धतीनं ट्रॅव्हल करते. ही एक लाईट रे आपल्याकडे असेल. आता ती इथून काय होते, पुढेही जाते. ती ह्या ठिकाणपासून समजा असं असं गृहीत धरा ही अशी गेली आणि त्याच्यानंतर ती कुठेतरी ह्या डायरेक्शनमध्ये गेलेली आहे. ओके. ह्या डायरेक्शनमध्ये गेली आणि तेच जर आपल्याला ड्रॉ करायचंच असेल. ओके. सो हे अशा पद्धतीचे आहे. आत्ताची डायग्राम दाखवली ते त्या तिथं असेल. मग आपल्याला इथं काय करावं लागतं? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ड्रॉ नॉर्मल्स. आपल्याला काय करावं लागतील इथं नॉर्मल ड्रॉ करावं लागतील. जसं की हा इथे एक नॉर्मल आहे आणि दुसरा नॉर्मल ह्या इथं असणार आहे. आता हे 2 नॉर्मल्स झाले. इथं जे अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे, हा एक अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. तर हा रिफ्लेक्ट झालाय म्हणजे हाही आय एवढाच असणार आहे. हाही अँगल ऑफ इन्सिडन्सच असेल. बरोबर आहे पहिल्या केसमध्ये. त्याच्यामुळं हा जो अँगल आहे इथला, तो किती येतो? 90 मायनस आय एवढा येतो. हा अँगल किती येतो? 90 मायनस आय एवढा इथं अँगल येतो. दुसऱ्या केसमध्ये ज्यावेळेस आपण दुसरी केस इथं बघत आहोत, त्या केसमध्ये काय आहे, इथं जे अँगल्स तयार होत आहेत ह्या ठिकाणी, त्याला आपण काही दुसरे नाव देऊया. ठीक आहे, थोडं बदलून नाव देऊ. अ, बीटा असं नाव दिलं मी ह्याला. हेही बीटा असेल, हाही बीटाच असेल. बरोबर आहे? तर हा अँगल जो आहे, तो काय होतोय 90 मायनस बीटा असा अँगल तयार होईल. 90 मायनस बीटा एवढा अँगल तयार होतो. मी हे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ह्याच्यावरून इथं सांगितलं. सो हिअर जर तुम्हाला कुठे गेला माझा पॉइंट? इफ यू सी धिस केअरफुली, इथून पुढे जो जाणारा पाथ आहे हा असा. हा इथला जो पाथ आहे, हा त्याचा ॲक्चुअल पाथ होता. हा काय आहे त्याचा एक ॲक्चुअल पाथ आहे त्या लाईनसाठीचा किंवा त्या लाईनचा जो आहे, तो कसा आहे तो एक ॲक्चुअल पाथ आहे. बरोबर आहे? हा ॲक्चुअल पाथ. मग ह्या ॲक्चुअल पाथमध्ये हा जो असेल, हा अँगल ऑफ डेव्हिएशन झाला. आणि दुसरा पुन्हा मग आपण ह्याला डेल 1 म्हणूया आणि हा जो आहे इथं, हा दुसरा आहे. एक मिनिट हा असा नाही दाखवता. हा आपण असं घेऊयात किंवा असाही घेतला चालतो. तो काय आहे अँगल ऑफ डेव्हिएशन 2. हे 2 अँगल ऑफ डेव्हिएशन्स आहेत. इथे जे रिप्रेझेंट केलेले आहेत, हे 2 अँगल ऑफ डेव्हिएशन्स असतात. ह्या 2 अँगल ऑफ डेव्हिएशन्स पासून डेल 1 प्लस डेल 2 इक्वल्स टू डेल. हे आपल्याला टोटल डेव्हिएशन मिळणार. आता हे टोटल डेव्हिएशन कुठून कुठे आहे ते बघा. ह्या पाथ पासून ते ह्या पाथ पर्यंत आहे. ते टोटल डेव्हिएशन आहे. बघा हा ॲक्चुअल पाथ आहे. मी हायलाइटर यूज करून दाखवतोय. हा त्याचा ॲक्चुअल पाथ आहे आणि तो जातोय दुसऱ्या इकडचा ह्या पाथमध्ये. तर हा जो आहे तो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. जर आपल्याला डेल 1 आणि डेल 2 जर मिळाले, तर डेल्टा आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो. डेल्टा जो आहे, तो काय करता येईल आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. एक मिनिट हां, 1 मिनिट. 1 मिनिट थांबा.
सो हिअर हा जो आहे तो डेल 1 मी सांगितला इथला. डेल 1 ॲक्चुअल डेव्हिएशन काय असतं? ॲक्चुअल पाथ आणि जो रिफ्लेक्टेड रे आहे त्याच्यामधला हा डेल 1 तुम्हाला इथे दिसतो. मग सेकंड केसमध्ये ॲक्चुअल पाथ अरे इथं इथं ॲक्चुअल पाथ हा आहे ना ह्याचा. सॉरी. हा जो आहे तो ॲक्चुअल पाथ आहे. इकडे हे लक्ष द्या. हे अशी चालली होती ना. त्याच्यामुळं हा जो अँगल आहे तो डेल 2 आहे. मी थोडा जास्त घेतला होता. हा डेल 2 एवढा अँगल आहे बीटा एवढा. आता आपल्याला हे माहिती आहे की हा 90 मायनस आय आला, हा 90 मायनस बीटा हे इक्वेशन्स आपल्याला माहित झाले. पण जर आता बघा ह्याच्यात मी आता थोडेसे मॉडिफिकेशन करणार आहे, की ही जी इथं एवढी जी ही आहे, हे जे डेव्हिएशन जे सांगितलं, त्या डेव्हिएशनमध्ये जर तुम्ही हा अँगल व्यवस्थित बघितलात, हा अँगल डेव्हिएशनचा हा अँगल इथं जो दिलाय, तो अँगल ह्या स्ट्रेट लाईनमध्ये मी लाईन सुद्धा ड्रॉ करतोय आता पुन्हा एक वेळेस. हे बघा ही लाईन आहे इथं. ह्या लाईनचा जर विचार केला, तर तो अँगल ऑफ डेव्हिएशन किती होतो? 180 मायनस 2 टाइम्स आय. बघा तो नीट व्यवस्थित बघा. मी हायलाइटर यूज करतो. ही लाईन ही एक स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे इथून हा एवढा जो लाईन आहे, इथं एवढा जो अँगल आहे ना, तो 180 चा असला पाहिजे. त्याच्यापैकी इथून एवढा जो आहे तो 2i आहे. म्हणजे राहिलेला किती असेल? 180 मायनस 2i. राहिलेला किती आहे? 180 मायनस 2i. ही कशाची व्हॅल्यू झाली? डेल 1 ची व्हॅल्यू झाली. आता तेच लॉजिक, सेम लॉजिक इथं लागतं. तेही बघा तुम्ही आता. ह्या इथं बघा हा असाच. दिसतोय हा? हा जो अँगल आहे इथं, हा असा अँगल, हाही 180 चा आहे स्ट्रेट लाईनमध्ये. त्याच्यामुळं ह्या इथं डेल 2 ची व्हॅल्यू काय येते? 180 मायनस 2 टाइम्स बीटा. मग डेलच्या व्हॅल्यूज काय आल्या बघा. डेल इज इक्वल टू 180 मायनस 2i प्लस 180 मायनस 2 बीटा. म्हणजे हे किती झालं? 360 मायनस 2i मायनस 2 बीटा. म्हणजेच हे येतं 360 मायनस 2 आय प्लस बीटा हे इक्वेशन मिळतं आपल्याला डेलसाठीचं. बरं. पण आता प्रत्येक वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हे आय, बीटा तुम्ही काही म्हटलं तर ह्या व्हॅल्यूज प्रत्येक वेळेस सेम राहतील किंवा हे होईल का? आपल्याला फक्त मिरर कसे ठेवलेत एवढंच सांगितलं आहे. मग आता इथं थिटाचा काय संबंध आहे ते बघूया. तर ह्या ट्रायंगलचा विचार करा इथं. इफ यू सी धिस ट्रायंगल ओव्हर हिअर, आय एम हायलाइटिंग धिस ट्रायंगल. त्याचे जे 3 अँगल्स आहेत आपण दाखवलेले बघा हे अँगल्स मी हायलाइट करून दाखवतो. एक अँगल हा इथं आहे. 90 मायनस आय, 90 मायनस बीटा and इथं जो आहे तो थीटा. So we have all the we do all know that property addition of all the angles of a triangle is equal to 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती आहे? 180. म्हणून 90 मायनस आय प्लस थीटा plus 90 minus beta is equal to 180. So if you check this, it will be theta minus I minus beta is equal to 180 minus 180 is equal to 0. And from this I can put theta is equal to I plus beta. If theta is I plus beta, then del is equal to 360 minus 2 times theta. So this will be the angle of deviation. हा जो आहे तो काय असणार आहे? अँगल ऑफ डेव्हिएशन असणार आहे. सो इथं जे मेन्शन केलेला होता अँगल ऑफ डेव्हिएशन त्याची व्हॅल्यू किती आली? theta equal sorry del equals to 360 minus 2 times theta. This will be the value for the deviation of a light ray which incidents on two mirrors which are placed inclined to each other at an angle theta. हा पॉइंट डिस्कस झाला आपला. ती व्हॅल्यू कशी येते हेही कळालं. नाऊ जे बॉटम साइडला तुम्हाला हे दिसत असेल इथं, ह्या ठिकाणी काही केलेलं नाहीये. ह्या ठिकाणी जे मिरर्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवलेत. हे अशा पद्धतीनं मिरर ठेवले.
परपेंडिक्युलर म्हणजे किती झाला इथं थिटाची व्हॅल्यू किती झाली 90. मग डेव्हिएशन किती येईल 360 मायनस 2 टाइम्स थिटा. सो 360 minus 180 which is equal to 180. So because of that you will find this is incident ray and this is reflected ray. ह्या पॅरलल आहेत पण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. सो डेव्हिएशन इज 180 डिग्री. डेव्हिएशन जे आहे ते 180 डिग्री एवढं असेल. नेक्स्ट पॉइंट जो डिस्कस केला होता तो होता रोटेशनच्या बाबतीत. जर जर एखादी लाईट जी आहे ती लाईट एखाद्या मिरर वरती पडली आणि ती जर लाईट अशी परपेंडिक्युलर असेल त्या सरफेसला तर ती रिफ्लेक्ट कशी होईल त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे त्याच पाथ मध्ये. फॉर दिस सिच्युएशन थिटा नाही आय जो पाहिजे इथं फॉर दिस सिच्युएशन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू 0 डिग्री. पण जर हा जो मिरर आहे तोच टिल्ट केला तर आता इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे थोडे एकमेकांपासून डेव्हिएट होतील. ठीक आहे, डेव्हिएट होतील म्हणजे ती जो रिफ्लेक्टेड रे आहे तो इन्सिडेंट रे पासून 2 टाइम्स थिटा एवढ्या अँगलनं शिफ्ट होईल. पण कधी जर थिटा एवढ्या अँगलनं मिररची पोझिशन त्या व्हर्टिकल असेल हॉरिझॉन्टल असेल कशासोबतही असेल ती चेंज झालेली असेल. सो द रिफ्लेक्टेड रे विल गेट turned through an angle of 2 theta if a mirror is tilted or rotated through an angle of theta. जर मिरर थिटा एवढ्या अँगलनं रोटेट केली तर तो जो रिफ्लेक्टेड रे आहे तो इन्सिडेंट रे पासून 2 थिटा एवढ्या अँगलनं डेव्हिएट होईल. म्हणजे साईडला सरकेल, डेव्हिएट नाही होणार तो कारण डेव्हिएशनचा अँगल वेगळाच असो. असो ह्या ठिकाणचा पॉइंट हाही पॉइंट आपण डिस्कस केला. त्यानंतरचे जे पॉइंट्स आपण डिस्कस केले ते किती इमेजेस तयार होतील हे सगळं डिपेंड आहे 360 डिवायडेड बाय थिटा. मग आता थिटा जो आहे तो दोन मिरर्स मधला अँगल आहे तर तो जर इव्हन नंबर येत असेल तर हाच एन आहे, तोच काय आहे एन. पण जर ऑड येत असेल तर ऑब्जेक्ट कसा प्लेस केलाय त्याच्यावरती अवलंबून आहे. सिमेट्रिकली प्लेस केले असेल सॉरी थिटा इज इक्वल टू मी इथं चुकीचं सांगितलं. इथं 360 डिवायडेड बाय थिटा इज इक्वल टू जर इव्हन नंबर येत असेल तर एन ची व्हॅल्यू काय येते 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1 अशी व्हॅल्यू आहे. आणि जर ह्या ठिकाणी 360 डिवायडेड बाय थिटा जर ऑड नंबर येत असेल तर त्याच्यामध्ये दोन केसेस येतील. एका ठिकाणी सिमेट्रिकली ठेवलेल्या वस्तू म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सिमेट्रिकली ठेवलेला असेल आणि दुसऱ्या ठिकाणी एसिमेट्रिकल ठेवलेला असेल. जर सिमेट्रिकल असेल तर एन ची व्हॅल्यू 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1 अशीच असेल आणि इथं जर असिमेट्रिकली असेल तर एन ची व्हॅल्यू 360 डिवायडेड बाय थिटा वेअर एन इज ह्याच्यामध्ये एन काय आहे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म. इथं किती इमेजेस फॉर्म होतात त्याच्यावरती ते डिपेंड करतात. हा पॉइंट आपण डिस्कस केलेला आहे. आफ्टर दॅट आय होप हे बघा आता उदाहरणार्थ काय कन्सिडर केलं होतं याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे आणि दोन मिरर्स घेतलेले आहेत. किती मिरर्स आहेत इथं 2 मिरर्स कन्सिडर केलेत आपण. ह्या मिरर मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे थिटा किती आहे 90. तर आपल्याला काय करावं लागेल 360 डिवायडेड बाय 90 म्हणजे किती 4. 4 येतं म्हणजे हा नंबर कसा आहे इव्हन. किती इमेजेस तयार व्हायला पाहिजे 360 डिवायडेड बाय 90 मायनस 1 विच इज इक्वल टू 4 मायनस 1 हेन्स एन इज इक्वल टू 3. तर इथं ही एक ही एक आणि हा ऑब्जेक्ट ह्या 1 2 3 जे आहेत हे काय आहेत त्याच्या इमेजेस आहेत. तर टोटली एवढ्या इमेजेस इथं काय होत असतील तयार होत असतील. ओके. आफ्टर दॅट जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल मिररच्या समोर ऑब्जेक्ट जो आहे ठेवलेला सपोज आपणच उभे आहोत आपण मूव्ह होतो एकतर मिरर कडे चाललोय किंवा मिरर पासून दूर चाललोय असं जर कन्सिडर केलं. जर आपण मिरर कडे चाललोय किंवा वापस होतोय तर त्याची जर स्पीड समजा यू एवढी असेल तर इमेज सुद्धा यू एवढ्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होईल. पण जर दोघांमधली बघा इथं इमेजची व्हेलॉसिटी आणि
ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी यू एवढीच आहे, पण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर बघितलं, ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती येते? 2 टाइम्स बरोबर आहे. आता सपोज हे 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांकडे जवळ चालले, तर त्यांची जी रिलेटिव्ह स्पीड आहे, अपोझिट डायरेक्शन मध्ये सपोज हा यू आहे, मायनस यू वेक्टर क्वांटिटीज मध्ये जर घेतलात, तर ह्याला आता मायनस मध्ये कसं लिहावं लागेल? हे यू वेक्टर मायनस ऑफ मायनस यू वेक्टर विच इज इक्वल टू 2u. बरोबर आहे, डायरेक्शन व्हेलॉसिटीचे डायरेक्शन तर 2 टाइम्स ते मूव्ह. जर सपोज आपण ऑब्जेक्ट स्टेशनरी ठेवला, काय केला? ऑब्जेक्ट स्टेशनरी ठेवला आणि मिरर जर ऑब्जेक्ट कडे मूव्ह केली, मिरर जर ऑब्जेक्ट कडे मूव्ह केली आणि त्याची स्पीड जर यू एवढी ठेवली, आता आपण ऑब्जेक्ट फिक्स ठेवतोय, लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट काय केलाय? फिक्स ठेवलाय आणि मिरर जी आहे ती त्या ऑब्जेक्टच्या डायरेक्शन मध्ये यू एवढ्या स्पीडने नेली, तर आता मात्र ती जी मिरर मधली इमेज आहे ती 2 टाइम्स यू न मूव्ह होणार. हा थेरॉटिकल पॉइंट आहे. ओके, पर्सनला जर आपलं पूर्ण हाईट बघायची असेल, म्हणजे पूर्ण डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत जर एखाद्या पर्सनला मिरर मध्ये बघायचं असेल स्वतःला, तर तर त्याच्या हाईटच्या 1/2 टाइम्स चा मिरर इथं लागेल. जर हाईट 6 फीट असेल, 3 फीटचा मिरर लागेल. हाईट 5 फीट असेल, तर 2.5 फीटचा मिरर इथं लागत असेल. आणि जर त्या पर्सनला पाठीमागची भिंत पाहायची असेल आणि हे महत्वाचा पॉइंट आहे, की ते मिरर आणि ती जी वॉल आहे, मिरर आणि ती जी वॉल आहे, ह्या दोघांच्या सेंटरला तो पर्सन उभा राहायला पाहिजे. तरच पाठीमागे भिंत दिसेल आणि ह्यासाठी जो मिरर लागेल त्याची जी हाईट आहे ती h/3 एवढी असते. त्याची जी हाईट आहे ती h/3 एवढी असायला पाहिजे. ओके. यू रीड दीज पॉइंट्स, हे रीड करून ठेवा. अ, हे न्यूमेरिकल्स मी घेतलेले आहेत. हां, 7 आन्सर येतं हे. रे ऑफ लाईट बघूयात काही. एक बहुतेक नाही झालेलं. अ रे ऑफ लाईट मेक्स अन अँगल 10 डिग्रीज विथ हॉरिझॉन्टल above it. A ray of light makes an angle theta with horizontal above it and strikes the plane mirror. मी हे बंद करतो एक मिनिट. हा, स्ट्राइक्स द प्लेन मिरर, हा जो आहे तो प्लेन मिररला स्ट्राइक करत आहे. अरे, बॅटरी, एक मिनिट सप्लाय देऊ देत. Which is inclined at theta degree with the horizontal, which is the angle theta which for which the reflected ray becomes vertical. जी रिफ्लेक्टेड रे आहे ती व्हर्टिकल कधी होणार आहे? पहिल्यांदा ती इन्सिडेंट झाली पाहिजे. किती अँगल न इन्सिडेंट व्हायला पाहिजे? थिटा इज इक्वल टू 10 अशी ती इन्सिडेंट झाली पाहिजे. लेट मी सी दिस. सी म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित बघू द्यात नीट. ओके, विथ हॉरिझॉन्टल दिले ना, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इथे एक हॉरिझॉन्टल, चला आपण कन्सिडर करू. हा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ठीक आहे. ह्या हॉरिझॉन्टल सरफेस सोबत जी इन्सिडेंट लाईट आहे, चला इन्सिडेंट लाईट कन्सिडर करू. इन्सिडेंट लाईट किती अँगल करते? 10 करत आहे. आता हा इन्क्लाइंड आहे. हॉरिझॉन्टल सोबत त्याने किती केलाय? 10 डिग्रीज एवढा केलाय ना. हॉरिझॉन्टल सोबत 10 डिग्रीज आहे.
अबोव्ह इट, अच्छा वर केला हा त्याच्यावरती केला, स्ट्राइक्स द प्लेन मिरर विच इज इन्क्लाइंड ॲट अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल. नाऊ आपल्याला आता मिरर रिप्रेझेंट करावे लागेल. कन्सिडर आपण ही मिरर आहे असं गृहीत धरू. कुठं गेली मिरर? एक सेकंड. हा, आता ही कशी असेल, ही अशी असेल. ओके, ही आपली मिरर असेल. आता ह्या ठिकाणी जो नॉर्मल आहे तो ह्या मिररला अशा पद्धतीने येईल. ओके, हा आपला असा. दिस वन इज मिरर. हे जे आहे ते हॉरिझॉन्टल सरफेस. हा काय आहे? हॉरिझॉन्टल सरफेस असेल, हा मिरर असेल, ही इन्सिडेंट लाईट आहे. ओके, आता इन्सिडेंट लाईट आहे म्हणजे तिथं ती रिफ्लेक्ट सुद्धा होणार. हा अँगल 10 आहे म्हणजे हा अँगल जो हा किती असणार आहे? अच्छा नॉर्मल सोबत नाही आहे ना हे. हा अँगल थिटा एवढा आहे. हा अँगल किती आहे? थिटा एवढा. थिटानं ते टिल्ट झालेलं आहे. ओके. ही इन्सिडेंट लाईट ही रिफ्लेक्टेड रे आहे, इन्सिडेंट आणि ही रिफ्लेक्टेड. एक गोष्ट आत्ताच आपण पॉइंट डिस्कस केला, की जर एखाद्या हॉरिझॉन्टल सोबत जर नॉर्मल न जेवढा काही अँगल केलेला असेल, ठीक आहे. नॉर्मलनं नाही, ह्या मिररनं जेवढा काही अँगल तयार केलेला असेल, तेवढाच अँगल कुणासोबत तयार होईल त्या मिररचा? तो अँगल तयार होणार आहे त्या नॉर्मल सोबत. म्हणजे हा अँगल जो आहे इथं रिप्रेझेंट करत असलेला, धिस अँगल इज अल्सो थिटा. हा अँगल आणि हा अँगल सुद्धा काय झाला इथं? थिटा एवढा झाला. रे ऑफ लाईट मेक्स अन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल अबोव्ह इट, बरोबर आहे. इथे 10 डिग्रीचा अँगल त्यांनी तयार केला. त्याच्यानंतरचा पॉइंट जो सांगितला, इट स्ट्राइक्स द प्लेन मिरर व्हिच इज इन्क्लाइन्ड ॲट अन अँगल. आपल्याला आता किती माहित नाही. ह्या डायग्रामनुसार हे अँगल मोठा दिसतोय सर, हा अँगल लहान दिसतोय. हे गृहीत धरू नका कारण इन्क्लिनेशन कसं आहे हे आपल्याला माहित नाही. हे अंदाजे काढलेल्या लाईन्स आहेत. ठीक आहे. तर ही इन्सिडेंट लाईट रे आहे. हे जे आहे ते मिरर आहे हा एवढा पूर्ण. ही जी आहे ही एक नॉर्मल लाईन आहे. ती जी आहे ती नॉर्मल आहे. ठीक आहे. This is normal, that is perpendicular. Okay. So in this case मी जे थिटा लिहिले हे टिल्ट होतात. मी तुम्हाला ती डायग्राम दाखवतो पण ही रफ होऊन जाईल. बरं, एक मिनिट. हे बघा इथंच तेच सांगितलं होतं, की जशा पद्धतीने तेवढा अँगल काय करते ती तिथं तयार करायला सुरुवात करते. ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने काय होते ते तयार करते. मग ह्या इथं थिटा एवढा जर चेंज झालेला असेल, तर नॉर्मल सोबत तो अँगल किती डिग्रीचा असेल? हा अँगल सुद्धा थिटा डिग्रीचाच असणार आहे. तर मग ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हा बघा मी हायलाइटर यूज करतो. हा जो अँगल आहे असा, एक मिनिट. हा जो अँगल आहे बघा इथून असा, हे असा, हा अँगल 90 डिग्रीचा आहे. हे तुम्हाला माहिती आहे. हा अँगल कितीचा आहे? 90, कारण हा आहेच नॉर्मल त्या मिररला. त्यामुळं त्याच्यामध्ये काय-काय येतं ते बघा. ते आहे थिटा +10 +
theta is equal to 90. Hence 2 times theta is equal to 80 and theta is equal to 40 degree. सो ते जे टिल्ट झालेलं आहे ते 40 डिग्रीज ने हॉरिझॉन्टल सोबत टिल्ट झालाय आणि थिटाची व्हॅल्यू किती आली आपली 40 आलेली आहे. यांच्यात ऑप्शन पण नाहीये 40. ओके, काहीतरी हे असेल याच्यामध्ये. अं, कुठला विचारला? मिरर अँड रिफ्लेक्टेड रे. थिटाची व्हॅल्यू जर 40 आली असेल, ही थिटाची व्हॅल्यू किती आली आहे इथं? 40 आली आहे. तर रिफ्लेक्टेड अच्छा, इफ अ व्हर्टिकल रे स्ट्राइक झालेला आहे ना हा. हा. सो बरोबर आहे. आता काय काय अडचण नाही. हे अशा पद्धतीने येईल. थिटा जर 40 असेल, तर रिफ्लेक्टेड रे आणि मिरर मधला म्हणजे हा अँगल पाहिजे आहे. तो 90 - 40 येतोय. म्हणजे हा 50 पण नाहीये इथं. ठीक आहे. आपला आन्सर इथं थिटाची व्हॅल्यू 40 आली आहे. हे जे आहे ते थिटाच असेल. आय होप सो. कारण त्याच्याशिवाय हे येणार नाही. अदरवाईज थिटा जो आहे तो अँगल 40 आहे. आता रिफ्लेक्टेड रे. Find the angle between mirror and reflected ray. Find the angle between mirror and reflected ray. म्हणजे हा अँगल आहे. त्याचा आन्सर 50 आहे. त्याचंही तेही ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये. असेल क्वेश्चन मध्ये तर काही मला वाटत नाही. आपण बरोबर केले हे बाकी सगळे. अ प्लेन मिरर मेक्स अन अँगल थिटा सॉरी अँगल अच्छा क्वेश्चनच चेंज झालाय. हो हा क्वेश्चनच नाहीये. एक सॉरी. कधी बटन प्रेस झालंय? हां, हा आहे तो. तरी मी म्हटलं काय क्वेश्चन हा आहे. सॉरी. हे काहीतरी वेगळंच झालंय. असो. सो थिटा हा 10 डिग्रीचा आहे. तर आपल्याला काय विचारलंय? थिटा हॉरिझॉन्टल अँगल फॉर व्हिच आपला आन्सर आले 40. हा हा क्वेश्चन आहे. ते स्लाइड चुकून मागे पुढे झाली. थिटाचा अँगल थिटा जे आहे ते आपलं किती येतं? 40 डिग्री हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चनच चुकला होता ते वरती रीड होताना. अ रे ऑफ लाईट व्हिच मेक्स अन अँगल ज्याने अँगल 10 डिग्री केलाय. कुणासोबत? हॉरिझॉन्टल सोबत. इथे दाखवले मी सगळं डायग्राम मध्ये. व्यवस्थित एक वेळेस बघा. हा जेवढ्याने टिल्ट होतोय तेवढाच तो नॉर्मल सोबत टिल्ट होतोय. का का बरं होतो माहितीये का? बघा तुम्ही हे जे नॉर्मल आहे ना हा, हा असा असला असता. हं, ठीक आहे. व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा नॉर्मल जो आहे तो हा असा असला असता सरळ. ठीक आहे. परपेंडिक्युलर असा नॉर्मल असला असता. आता ती मिरर जी आहे ती टिल्ट आहे. हा नॉर्मल आहे. हा हा पण टिल्ट होतो. हा किती टिल्ट होणार आहे? जेवढा मिरर त्या हॉरिझॉन्टल सोबत टिल्ट झालेली आहे. त्याच्यामुळं तो अँगल जो आहे तो नॉर्मल मधला आणि इन्सिडेंट मधला अँगल थिटा एवढा येतो. जे काय इथं मिरर वरती जी पडते रे पडत आहे तिथला अँगल हा त्याच पद्धती होतो. सो रे ऑफ लाईट इन मेक्स अन अँगल 10 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल सोबत 10 डिग्री करतं. पण नॉर्मल सोबत तर किती करतं? थिटा एवढा करत आहे. ठीक आहे. हा थिटा एवढा करतो म्हणजे हे बघा, इथं आता आपण आन्सर ऑलरेडी काढले. तर हे 40 आहे. इथं हे 40 आहे आणि हे 10 आहे. तर नॉर्मल बरोबर बघा, हे नॉर्मल 90च होतो. 40-40 आणि हा 10. 90 डिग्रीचा हा
अँगल तयार होतो. जेवढ्यानं तो टिल्ट झाला त्याच्यामुळे त्यानं हॉरिझॉन्टल सोबत दिलाय हा थिटा, जेवढ्यानं तिकडं तो टिल्ट होणार आहे तेवढाच तिथं काय त्या इन्सिडेंट रे सोबतचा अँगल असणार आहे त्या नॉर्मल सोबतचा. दिस इज द फॅक्ट. हे थोडासा ट्विस्ट झालेला पॉइंट असेल. असो. नेक्स्ट न्यूमरिकल कडे जाऊयात. हे मध्येच येत आहे माझ्या. नेक्स्ट न्यूमरिकल कडे आपण जाऊयात. नेक्स्ट न्यूमरिकल मध्ये काय दिलंय की a ray of light incident on first mirror parallel to the second and reflected from the second mirror parallel to first mirror. ओके, ठीक आहे. द अँगल बिटवीन द टू मिरर्स इज. ठीक आहे, आपण मिरर घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला मिरर पाहिजे. काहीतरी अशा पद्धतीने ह्या मिरर्स असतील. हे एक मिरर आहे गृहीत धरा आणि ही एक मिरर आहे. आपण आपल्या ह्याच्यानुसार घेतली आणि हा अँगल थिटा. आता ह्या ठिकाणी सांगितलं काय आहे, की जी लाईट रे आहे, ती लाईट रे काय होते, पहिली जी इन्सिडेंट होते फर्स्ट पॅरलल टू द सेकंड. समजा हा सेकंड आहे इथला, ह्याला नाव देऊयात. हा सेकंड आहे, हा फर्स्ट आहे. पॅरलल टू सेकंड म्हणजे काय? ही जी आहे ही अशा पद्धतीने जाऊन इथं इन्सिडेंट होत आहे. ओके. आणि त्यानंतर हे इन्सिडेंट झाल्यानंतर ती काय होईल, ही रिफ्लेक्ट होईल आणि ती इथं कुठेतरी येऊन अशी पडेल ही ही लाईट रे. आणि त्यानंतर ती जी लाईट रे आहे, ती लाईट रे काय चालली आहे सेकंड जो आहे सॉरी फर्स्ट मिरर जो आहे त्याला पॅरलल म्हणजे ती अशी चालली. ती कशी चाललेली आहे अशी. इथं जी डायग्राम मध्ये मी रिप्रेझेंट केलं त्या पद्धतीने ते चाललं. आता इथं काय विचारलं, द अँगल बिटवीन द टू मिरर्स इज. ह्या दोन मिरर्स मधला अँगल विचारलेला आहे. नाऊ इफ यू नो धिस. आता जर ही जर अशी सिच्युएशन असेल ह्या ठिकाणी, आता इथं पॅरलल आहे. एक सेकंद. हा पॅरलल आहे. ही लाईट रे, आता दोन्हीही रेज आहेत बघा, हायलाइटर यूज करतो. हे बघा ही लाईट रे आणि हा मिरर जो आहे हे एकमेकांना कसे आहेत, हे पॅरलल आहे. आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती इंटरसेक्ट करते. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल सुद्धा किती होतो, थिटाच होतो. कारण इथं जेवढा अँगल तयार होईल तेवढाच अँगल थिटा आहे. मग आता इथं जर थिटा असेल तर बाय डिफॉल्ट हा अँगल सुद्धा काय होईल, थिटा. लक्षात आलं? तर मी पुन्हा एक वेळेस सांगतोय, ही जी आहे ही आणि हा जो सेकंड मिरर जो दाखवला हे दोन्ही कशी आहेत, एकमेकांना पॅरलल आहे. ह्यांना ही जी व्हर्टिकल लाईन आहे म्हणजे आता इथे हा मिरर आहे, ही लाईन इंटरसेक्ट करत आहे. जर तिनं मिरर सोबत थिटा एवढा अँगल केला असेल तर ह्या रे सोबत सुद्धा किती अँगल तयार होईल इथं, ठीक आहे. हा थिटा एवढाच अँगल तयार होईल, हा जो आहे तो. ठीक आहे. हा थिटा एवढा अँगल, तर हाही अँगल काय झाला त्याचा, थिटाच झाला. आता हे अँगल्स जर हे थिटा एवढे, तर आपल्याला काय करायचंय, अँगल बिटवीन द मिरर्स फाइंड आउट करायचे. ह्याच्यासाठी काय करायचे, अँगल बिटवीन द मिरर फाइंड आउट करायचं. इफ दिस अँगल इज थिटा, ओके. आता ह्याला पुन्हा तसंच करावं लागेल. जिओमेट्री नुसार हा अँगल ही थिटा येतो आणि इथला अँगल सुद्धा काय येतो, थिटा. हे मगाशी सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. त्याच्यावरून हे अँगल्स मिळतील. कारण हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे. तुम्ही जर इथं नॉर्मल ड्रॉ केलात, इथं असा पॉइंटर पुढे गेला, हा असा जर नॉर्मल ड्रॉ केलात, तर इथला अँगल आणि इथला अँगल सेम होतो. त्याच्यामुळे हे दोन अँगल आणि हे दोन अँगल्स काय होतात, बाय डिफॉल्ट तेही काय होतात, सेम येतात. त्यांची ही व्हॅल्यू काय येते, थिटा एवढी येते. त्यांची व्हॅल्यू किती येते, थिटा एवढी येते. मग आता ऑलरेडी माहित आहे ह्या तिन्ही अँगल्स जर थिटा थिटा थिटाच असतील, ओके, हे तिन्ही काय असतील, थिटा. सो तिन्ही कोणांची बेरीज काय असते, थिटा प्लस थिटा इज इक्वल टू 180. ऑब्विसली 3 थिटा इज इक्वल टू 180 आणि थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. तर हे काय कसे असतील, 60 डिग्री मध्ये असतील एकमेकांसाठी. एकमेकांसोबत किती, 60 डिग्रीचा अँगल करत असणार. ठीक आहे. हे हां. नेक्स्ट जो न्यूमेरिकल आहे, अ पॉइंट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड मिडवे बिटवीन टू प्लेन मिरर्स, डिस्टन्स ए अपार्ट. ओके, दोघांपासून ए एवढ्या डिस्टन्स वरती आहे.
A plane mirror forms an infinite number of images due to multiple reflections of the distance between the nth order image from the from the nth order image in the two mirrors is nth order मिररचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला काय करायचंय ते फाइंड आउट करायचं nth ऑर्डर म्हणजे n नंबर पर्यंत असेल तर कसं पण हा क्वेश्चन काय आहे ते नीट समजून घ्या आधी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय काय की समजा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे हा असा ठीक आहे बरं ह्याच्यात एक महत्वाचा पॉइंट जो मी बहुतेक सांगितलाय तो हा पॉइंट आहे की जर सपोज तुम्ही दोन मिरर्स घेतलेत ठीक आहे हा एक मिरर घेतला आणि हा एक मिरर घेतला ठीक आहे ह्या मिररच्या मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर ठेवलेला असेल हा ऑब्जेक्ट आहे तर त्याच्या किती इमेजेस तयार होतील ह्या इमेजेस असतील इन्फिनिटी आणि मी प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलंय नंबर ऑफ इमेजेस साठी आपल्याला काय करावं लागतं दोन असतील तर 360 डिवायडेड बाय थिटा असं करावं लागेल आता ह्या हे दोन्ही पॅरलल आहेत त्याचा अर्थ थिटा किती आहे इथं 0 जर थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर 360 डिवायडेड बाय 0 म्हणजे किती येतं इन्फिनिटी किती इमेजेस तयार होतील यांची व्हॅल्यू मग आता 360 बाय थिटा मायनस 1 करा न करा ते इन्फिनिटीच असेल इन्फिनिटी मायनस समथिंग इज 1 असेल तरी ते काय होईल इन्फिनिटीच येणार आहे okay so you got the idea if two mirrors are parallel to each other जर दोन मिरर एकमेकांना पॅरलल असतील तर त्या दोघांपासून किती नंबर ऑफ इमेजेस तयार होतील तर त्याचं उत्तर आहे इन्फिनिटी नंबर ऑफ इमेजेस तिथं तयार होत असतील किती इमेजेस सांगतोय मी इन्फानाइट नंबर ऑफ इमेजेस तिथं तयार होतील ओके आपल्या क्वेश्चन कडे वापस येऊयात हा बरं ह्या क्वेश्चन मध्ये दिलेले जे पॉइंट्स आहेत ह्याच्यात आपण डिस्टन्स कन्सिडर केलं होतं एक हॉरिझॉन्टल आपण कन्सिडर करूयात हे डिस्टन्स आहे त्याच्यावरती प्लेन मिरर्स आहेत ओके दोन आपल्याला प्लेन मिरर्स घ्यायचे हे मिरर इथं अशा पद्धतीने ठेवली इथे दुसरी मिरर अशा पद्धतीने ठेवली आपण वाटलंच तर असो ह्या इथं आणि आता एक ऑब्जेक्ट आपल्याला प्लेस करायचा आहे जो की ह्याच्या एक्झॅक्टली सेंटरला आहे ओके मला थोडं खाली घेऊ वाटलं असतं हे अशा पद्धतीने आता मग ह्याची इमेज कुठं तयार होईल किती डिस्टन्स सांगितलंय ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला हे डिस्टन्स दिलेलं आहे ए इथून इथपर्यंत डिस्टन्स काय आहे ए आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स सुद्धा काय आहे ए एवढंच आहे हे ए असेल हे ए असेल आता ह्या प्लेन मिरर आहे तर ह्याची इमेज कुठं तयार होईल मी पॉइंटर यूज करतोय ह्या ऑब्जेक्ट साठी ह्या मिररच्या इकडं ए एवढ्या डिस्टन्स वरती काय होईल आपल्याला एक इमेज तयार होईल ठीक आहे ए एवढ्या डिस्टन्स वरती आपल्याला डिस्टन्स किती दिले बघू द्या ते अ पॉइंट ऑब्जेक्ट प्लेस्ड बिटवीन द प्लेन मिरर्स डिस्टन्स ए अच्छा प्लेन मिरर्स मधलं डिस्टन्स किती आहे ए बाय 2 आहे सॉरी ए आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही पासूनचं डिस्टन्स किती असेल ए बाय 2 असेल प्लेन मिरर मधलं डिस्टन्स त्यांनी ए दिलंय त्याच्यामुळे ऑब्जेक्टचं डिस्टन्स ऑब्विसली काय असणार आहे ए बाय 2 जर ह्या ऑब्जेक्टची ह्या मिरर साठीची इमेज बघितली तर ती ए बाय 2 ह्या डिस्टन्स वर तयार होईल सेम वे मध्ये ह्याची कुठं तयार होईल ए बाय 2 एवढ्या डिस्टन्स वर तयार होईल मग आता इथे ज्या इमेज मी दाखवणार आहे ही इमेज कुठं तयार झाली आहे बघा ह्या ठिकाणी त्याचे डिस्टन्स किती असेल ते आपण बघूयात ह्या इथं तयार झाले आता हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असेल आता इथं ए बाय 2 डिस्टन्सच असणार आहे कुठून ह्या मिरर पासूनचं डिस्टन्स किती झालं ए बाय 2 डिस्टन्स झालं आता ह्याच्यासाठी आपण फक्त ह्याला आपण एक नंबर देऊयात ह्या मिरर साठी बघूया आता इथं काय होतं की हा जो ऑब्जेक्ट आहे इथं जे आहे आता हा काय म्हणून ऍक्ट व्हायला सुरुवात होतो माहितीये का हा ह्याच्यासाठी ऑब्जेक्ट होतो एक नंबरच्या मिरर साठी हा जो पॉइंटर मी इथं पुन्हा पुन्हा रिप्रेझेंट करतो इट विल स्टार्ट टू ऍक्ट ऍज अन ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट व्हायला सुरुवात होतो आणि ज्या वेळेस हा ऑब्जेक्ट म्हणून इथं ऍक्ट होतोय हा इथं ज्यावेळेस हा
ऑब्जेक्ट म्हणून हा ऍक्ट होत आहे, त्यावेळेस त्याची इमेज किती इथं काय होईल तेवढ्याच डिस्टन्स वरती. मग आता आपल्याला काय करावं लागेल, ह्याचं डिस्टन्स किती आहे ते बघावं लागेल. इथं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे ते बघावं लागेल. ह्या ऑब्जेक्टचं मिरर पासूनचं डिस्टन्स बघा तुम्ही. हे इथून एवढं डिस्टन्स आपण बघू. तर हे डिस्टन्स किती आहे? ह्याची इमेज इथं तयार झाली तर हे डिस्टन्स a/2. हे हे इथं a/2 आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे a आहे. a प्लस a/2 म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं हा जो ऑब्जेक्ट आहे इथं, ह्या ऑब्जेक्टचं 1 नंबरच्या मिरर पासूनचं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आहे a प्लस a/2 म्हणजेच 3a/2 एवढं डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे? 3a/2 एवढं डिस्टन्स आहे. म्हणून ह्या इथून पलीकडे जी इमेज तयार होईल इकडं, तिचं डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स असेल 3a/2. आय थिंक यू अंडरस्टूड. तुमच्या लक्षात आलं असेल. इथं ही पहिली इमेज आहे, ती जी ह्याच्यामुळे तयार झाली. इथं जी आहे ही दुसरी इमेज आहे. ती कुणामुळे? इथं. आता त्याच पद्धतीनं ह्या मिररसाठी सुद्धा 3/2 3a/2 एवढ्या डिस्टन्स वरती एक इमेज तयार होणारच आहे. ठीक आहे. ह्याला आपण वेगळे नाव दिले तर चला मग ह्याला आपण I2 डॅश असं नाव देऊयात. ह्याला I1 डॅश असं नाव दिलं. इफ इट इज सो, आता हा जो सेकंड इथं जी सेकंड इमेज आहे इथं, ही इमेज ह्या पहिल्या नंबरच्या मी प्रत्येक वेळेस पहिल्या नंबरच्याच आरशाचा विचार करून तुम्हाला सांगतो, जेणेकरून दुसऱ्याचं बाय डिफॉल्ट येत असेल. मग हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे? ह्या इथून इथपर्यंतचं हे 3 टाइम्स a/2 आहे. आता ह्या इमेजचं म्हणजेच I2 डॅशचं पहिल्या मिरर पासूनचं डिस्टन्स किती झालं? पहिल्या मिरर पासूनचं त्याचं डिस्टन्स झालं 3a/2 प्लस a म्हणजेच 5a/2 एवढं डिस्टन्स झालं. मग इथं जी थर्ड इमेज येणार आहे, थर्ड इमेज इथं जी काही येईल, त्या इमेजचं डिस्टन्स इथून पहिल्या याच्यापासून किती झालं आता हे 5 a/2 एवढं डिस्टन्स झालं. किती डिस्टन्स झालं? 5a/2 म्हणजे आता इथे जर एखादा I3 डॅश जर घेतला, तर त्याचंही डिस्टन्स किती होईल? 5a/2 एवढं डिस्टन्स होत असेल. 5a/2 एवढं डिस्टन्स होत असेल. मग आता हे जे डिस्टन्सेस आपण सांगितले, हे सगळे जर डिस्टन्सेस बघितलं, तर आता इथे काय विचारलंय, की द डिस्टन्स बिटवीन nth ऑर्डर इमेज फॉर्म्ड इन द मिरर इज. nth ऑर्डर इमेजचं जे डिस्टन्स आहे, ते किती डिस्टन्स असेल असं विचारलं. आता तुम्ही बघा, फर्स्ट ऑर्डर म्हणजे कोणते आहेत? हे बघा इथं. हे पहिली I1, I1 डॅश आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आले हो? हे डिस्टन्स तुम्ही बघा ह्या ठिकाणी. हे डिस्टन्स किती आहे? इथून एवढं डिस्टन्सचा जर विचार केला, तर a/2, 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 a/2 म्हणजेच हे 2 टाइम्स सॉरी 4 टाइम्स आहे ते. 2 टाइम्स नाहीये. 4 टाइम्स a/2 आहे. ह्याचाच अर्थ किती आलं? 2 टाइम्स a आलं. हे पहिल्या ऑर्डरसाठीच आहे. दुसऱ्याचा जर विचार केला, दुसऱ्याचा कुठून कुठपर्यंत? ह्या इथून इथपर्यंतचा जर विचार केला, तर हे किती आहेत बघा. हे डिस्टन्स 3a/2, 3a/2 आणि हे a. 3/2, 3/2, 3/2 a, 3/2 a म्हणजे 3a आणि हा a म्हणजे हे किती झालं? 4a असं झालं. मग मला ह्याला लिहिताना हे कसं लिहिता येतं? 2 इंटू 1 इंटू a फर्स्ट ऑर्डरचं आहे. ह्याला कसं लिहिता येतं? 2 इंटू 2 इंटू a सेकंड ऑर्डरचं आहे. तसंच थर्ड ऑर्डरसाठी जर गेलात, थर्ड ऑर्डर जी बॉटम साइडला इथं दिसते 5a/2 प्लस 5a/2 प्लस a 5 5/2 5/2 प्लस 5/2 प्लस 5/2 म्हणजे 5 येतं आणि हे a म्हणजे हे किती होतं? 6a असं येतं. मी ह्याला कसं लिहू शकतो? 3 इंटू सॉरी 3 नाही 2 इंटू लिहिणार ना आता. 2 इंटू 3 इंटू a म्हणजे हा जो आहे इथं बघा हा मी जे अंडरलाईन केलंय इथं हे 1 आहे, हे आहे. हे 2 इंटू n इंटू a
म्हणजे जो काही नंबर आहे 2 इंटू एन इंटू ए असं आपलं उत्तर येत आहे. कसं येत आहे? 2 इंटू ए इंटू. जर तुम्हाला इथं विचारलं की फिफ्थ ऑर्डर साठी किती आहे? आपण फिफ्थ ऑर्डर साठी तर 2 इंटू 5 इंटू ए म्हणजेच किती येतं? 10 येतं. अशा पद्धतीने तर ह्याचा आन्सर काय असेल? 2 टाइम्स एन ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. 2 टाइम्स एन ए काय असेल हे करेक्ट आन्सर असेल. आय हॅव एक्सप्लेन्ड इट इन डिटेल. जस्ट गो थ्रू इट. यू विल गेट दिस पॉइंट. ओके. मला हा क्वेश्चनच दिसत नाही आता. आता एक मिनिट खाली जाऊ देता ना. A plane mirror and a person are moving towards each other with same velocity. चला आपण पर्सनची वेलॉसिटी u घेऊया. पर्सन आणि मिररची जी व्हेलॉसिटी आहे ती घेऊयात u. कारण दोघांची व्हेलॉसिटी u एवढीच आहे. हे दोघं एकमेकांकडे u एवढ्या स्पीडनं येत आहेत. कसे येत आहेत? u एवढ्या स्पीडने येत आहेत. जर आता बघा इथं स्टेशनरी आहे. आपल्याला माहिती आहे इफ आपण हा पॉइंट डिस्कस केला आत्ताच. इफ ऑब्जेक्ट इज moving towards स्टेशनरी मिरर. जर तो स्टेशनरी मिरर कडे मूव्ह होत असेल विथ velocity u, then image image also moves with velocity u. मग इमेज कितीनं मूव्ह होत असेल? u एवढ्याच व्हेलॉसिटीनं. मग आपण ही एक केस अझ्युम केली. दुसऱ्या केसमध्ये आपण काय काय पॉइंट डिस्कस केला होता? इफ मिरर 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 इज मूव्हिंग टुवर्ड्स पॉइंट्स दिलेत. मी ह्याची पीडीएफ पाठवली नसेल, पाठवतो अजून एक वेळेस. ते पॉइंट्स रीड करा. तुम्हाला हा पॉइंट त्याच्यामध्ये भेटून जाईल. इफ मिरर इज मूव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी ऑब्जेक्ट with velocity u, then then object the station है, then image moves with 2u velocity. इमेज कितीच्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होते? 2u एवढ्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होते. ही सेकंड कंडिशन आहे. तर ह्या दोन्हीचं ही मिक्सचर आहे याच्यामध्ये. काय दिलंय की तो मिरर ही मूव्ह होतोय आणि तो ऑब्जेक्ट ही मूव्ह होतोय. त्याच्यामुळं इमेजची व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू u प्लस 2u. म्हणजेच इथं किती येतं? हे vi इमेज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज 3 टाइम्स u. ह्या ठिकाणी v हा सिम्बॉल यूज केलाय. त्याच्यामुळं ह्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे इट इज 3 टाइम्स v हे करेक्ट आन्सर. 3 टाइम्स v ही त्याची व्हेलॉसिटी असेल त्या इमेजची. Okay. A ray reflected successively from two plane mirrors inclined at a certain angle undergoes a deviation of 300 degree. 300 degreeचं डेव्हिएशन दिलंय म्हणजे डेल इज इक्वल टू 300 डिग्रीज सांगितलं. द नंबर ऑफ इमेजेस ऑब्झर्व्ड आर. आता नंबर ऑफ इमेजेस साठीचा फॉर्म्युला काय होता? n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1 किंवा n इज इक्वल टू 360. नीट लिहिताय. एक सेकंड. तर ह्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय दिलंय? डेल इज इक्वल टू 300 असं दिलंय आणि नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला काय आहे? 360 डिवायडेड बाय थिटा किंवा n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थिटा. हे मायनस 1. हे कशावर आहे? हे n नंबर जो आहे 360 डिवायडेड बाय थिटा हा इव्हन येतोय का ऑड येतोय? हा काय येतोय? इव्हन येतो का ऑड येतो? ह्याच्यावरून आपल्याला
काय करावं लागतं की ते व्हॅल्यू फाइंड आउट करावं. ठीक आहे, डेलची व्हॅल्यू तेवढी दिली. मग आता दोन अँगल्स जर एखाद्या ह्याच्यावरती टिल्ट झालेले असतील, तर तिथं डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे? इट इज 360 मायनस 2 थिटा. हा थिटा जो आहे तो त्या दोघांमधला अँगल आहे. सो डेल इज इक्वल टू 360, सॉरी, डेलची व्हॅल्यू लिहायला पाहिजे इथं. डेलची व्हॅल्यू किती आहे? 300 is equal to 360 minus 2 theta. Hence, 2 theta is equal to 360 minus 300, which is equal to 60. Hence, theta is equal to 30 degree. थिटाची जी व्हॅल्यू आहे ती किती आली? 30 डिग्री आली. इफ इट इज सो, आता मग आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. Therefore, n is equal to 360 divided by theta, that is 30, which will be equal to 12. Now 12 is an even number. 12 जो आहे तो काय आहे? इवन नंबर आहे. हा इवन आहे म्हणून n is equal to काय करावं लागेल? 360, हे n नाही आहे, हे हा जो पॉइंट आपण मेन्शन केला इथं n नाही म्हणता येत. इथं आपल्याला डायरेक्ट 360 बाय थिटा असे लिहावं लागेल. 360 बाय थिटा इज इक्वल टू 12, विच इज इवन नंबर. सो 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1, इवन साठीचा हा फॉर्म्युला आहे, विच इज 12 मायनस 1 अँड आवर आन्सर इज 11. याचाच अर्थ काय येतो? आपलं जे आन्सर आहे ते किती येतं? 11 असा आन्सर येते. तर ह्या न्यूमरिकलचा आन्सर किती असेल? 11. ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? बी ऑप्शन करेक्ट असेल. ठीक आहे. हा, नेक्स्ट, अ वॉच शोज अ टाइम. एक वॉच आहे, ती टाइम किती दाखवते? 3:25 असा टाइम दाखवत आहे. व्हेन सीन थ्रू अ मिरर, म्हणजे हे मिरर मधून बघितले आहे. मिरर मध्ये उलट दिसतं, लॅटरल इन्व्हर्जन होतं. टाइम appeared will be, a watch shows time as 3:25 when seen through mirror. Time appeared will be. मग आता टाइम जो आहे हा असेल, तर आपल्याला जो ऍक्च्युअल टाइम असतो तो जर फाइंड आउट करायचा असेल, अशा पद्धतीचे जे न्यूमरिकल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जो ऍक्च्युअल टाइम फाइंड आउट करावा लागतो, गिव्हन टाइम आणि ऍक्च्युअल टाइम. तर इथं बघा, मी फॉर्म्युला सांगतो, हा लक्षात ठेवा. ऍक्च्युअल टाइम इज इक्वल टू 11:60, म्हणजे 12 वाजलेत, हे 11:60, 11 वाजून 60 मिनिट मायनस गिव्हन टाइम करायचं. उत्तर येतं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, हे उत्तर असे दिले की होऊन जाईल. मग आपल्याला ऍक्च्युअल टाइम काढायचा. मग ऍक्च्युअल टाइम काय आहे? 11:60 मायनस, आता गिव्हन टाइम किती आहे इथं? 03:25 आहे. सबट्रॅक्शन किती येतं? 60 मधून जर 25 गेले तर 535 येतं. ठीक आहे. आणि 11 मधून 3 गेले तर 8. सो 8:35 हा त्याचा टाइम असेल. आणि आपल्याकडे दिलेल्या ऑप्शन नुसार कोणतं ऑप्शन करेक्ट असेल? फर्स्ट ऑप्शन जे आहे 8:35 चं जे आन्सर आहे ते करेक्ट आन्सर असेल. ओके. ओके. तर ह्या पॉइंट्स पर्यंत, इथपर्यंतचे जे सगळे आहेत, हे आपण काही थिअरी पॉइंट्स बघितले, काही न्यूमरिकल्स आपण आज डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर इट्स अ नियरली 1 अँड, माझ्याकडे 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला. तर इथं थांबूयात आणि नेक्स्ट क्लासमध्ये वी विल डिस्कस अबाउट, सॉरी, कर्व्ड मिरर. आता आपल्याला हे प्लेन मिरर बद्दल झालं. जेवढे पॉइंट्स मी सांगितले किंवा मी तुम्हाला, हां, जेवढे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेत ह्याची पीडीएफ करून मी पाठवतोच आता अजून, रिपीट तुम्हाला. ह्याच तुम्ही नोट्स आहेत. हे एवढं जरी केलं तर सफिशियंट आहेत. न्यूमरिकल्स आहेत ते राईट डाउन करा, ते सॉल्व्ह करा. तुमच्याकडे हे पीडीएफ आता मी पाठवतो, ह्याच्यातले पॉइंट्स तुम्ही घ्या. एक सेकंड. सो वी विल डिस्कस the remaining parts of curved mirror in next lecture. Okay.